कारागृह म्हटलं की शिक्षा भोगणारे कैदी हे आलेच, पण या कैद्यांसाठी एक वेगळा उपक्रम कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये राबवलेला आहे. आणि आपण बघतोय ही आहे शिक्षाबंदी असलेले जे बंदीजन आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या गळाभेटीचा हा कार्यक्रम आहे. आपण जर बघितलं तर कळंबा कारागृहामध्ये हजारो कैदी जे आहेत ते शिक्षा भोगत आहेत, पण ज्यांना 10 वर्षांची किंवा जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशा कैद्यांची ही मुलं खरं तर यांना भेटत आहेत. अनेक वर्षानंतर ही भेट होते, त्यामुळं गळाभेटीचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. आपण जर बघितलं तर अगदी बिस्किट्स किंवा चॉकलेट्स असतील हे सगळे घेऊन हे बंदीजन आपल्या मुलांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे सगळे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक वर्षानंतर खरं तर हे सगळेजण भेटत आहेत. किती वर्षानंतर भेटताय तुम्ही मुलाला? 2 वर्षानंतर. सव्वा दोन. 2.5 वर्ष. काय शिक्षा झाली होती? कुठलं गाव आहे तुमचं? माझं गाव बार्शी तालुक्यात वानवाडी गाव आहे. जन्म काय वाटलं आज बाळाला भेटून? जे एकदम मनात काय समाधान वाटते ना भेटल्याबद्दल. हां. एवढ्या वर्षानंतर भेटतोय ते. हां. असं मोठ्यांची घरची मालकीन ही असे मुलाखतीला आल्यानंतर बाहेरूनच जाळीच्या बाहेरूनच बोलू शकते, पण आज भेटल्यानंतर एकदम समाधान वाटलं ना बघितल्यानंतर. समाधान वाटल्याचं सांगतायत खरं तर हे सगळे बंदीजन. आपण बघतोय अगदी लहान ही मुलगी देखील आलेली आहे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी. त्यामुळे 2 वर्षापासून 16 वर्षाचा जो वयोगट आहे त्या सगळ्या वयोगटातली ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आपण बघतोय ही 3 मुलं आहेत आणि त्यांना खरं तर आनंद झालेला आहे खूपच. काय सांगाल किती वर्षानंतर आज भेट झाली? माझं नाव प्रवीण डोईफोडे. 3 वर्षानंतर मुलाखत माझ्या मुलांची झाली. मला फार आनंद झाला. साहेबांनी 1 नंबर काम केलंय. कितने साल के बाद आज मिले? 5। क्या लगा आपको? हाँ? कैसा लग रहा है अच्छा लग रहा है। तुम्हें? हमें भी बहुत अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है. आपण बघतो या छोट्याच्या चेहऱ्यावरचा हास्य. आणि आपल्यासोबत कारागृहाचे अधीक्षक आहेत शरद शेळके. सर, काय सांगाल? एकतर कळंबा कारागृहाच्या इतिहासातला हा पहिलाच उपक्रम आणि आज हे सगळं एक भावनिक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा कारागृहाच्या इतिहासातला हा एक चांगला उपक्रम कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राबवला. बंदी जरी असला हा एक माणूसच आहे आणि हा समाजाचा एक घटक आहे. कधी ना काळी हा समाजात जाणार असतो. त्यालाही प्रपंच आहे, त्याचे कुटुंब आहे, मुलं बाळ आहे आणि त्या मुलापासून तो आणि समाजापासून त्याच्या कुटुंबापासून तो दुरावलेला असतो. निश्चितच त्याला त्याची ते खंत असते मनात आणि हा एक खंत आपण जरा थोड्याफार प्रमाणात त्याचा दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. कैद्याला खरं तर माणुसकी मिळावी ह्या दृष्टीने ह्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे कोल्हापूरच्या या कळंबा कारागृहामध्ये. आणि आपण जर या दुसऱ्या बाजूचं चित्र बघितलं तर अगदी अंगाखांद्यावर घेऊन हे सगळे कैदी आपल्या मुलांना बसलेले आहेत. अनेक वर्षांनंतर ही भेट होते. आपण बघतो वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते देखील खाण्यासाठी कैद्यांनी आपल्या मुलांसाठी आणलेले आहेत. त्याचबरोबर त्या मुलांनी देखील आपल्या वडिलांसाठी आणलेले आहेत. आपण बघतोय हातानं भरवलं जातंय मुलांच्या तोंडामध्ये खरं तर. त्यामुळे एक भावनिक एक प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. हास्य आहे, त्याचबरोबर अश्रू देखील आहेत काहींच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण कळंबा कारागृहामध्ये राबवलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे असंच म्हणायला लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर.